मेष राशी. माघ पौर्णिमेनंतर 9 धक्कादायक घटना घडणार. पौर्णिमेच्या दिवशी 2026चा पहिला दैवी स्फोट होणार. मित्रांनो, जय श्री गणेश. स्वागत आहे तुमचं भविष्यवेध मराठी या चॅनलमध्ये. मेष राशी ही केवळ राशी नाही, तर ती एक ज्वालामुखी ऊर्जा आहे. मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली जन्मलेली ही राशी थांबणे, हार मानणे किंवा मागे हटणे ओळखत नाही. पण जीवनात काही टप्पे असे येतात जेव्हा अग्नीला देखील थांबून स्वतःकडे पाहावे लागते. 2026मधील माघ पौर्णिमा हा मेष राशीसाठी तसाच एक थांबा नसून पुढे उडी मारण्याआधीचा दैवी क्षण आहे. ही पौर्णिमा केवळ आकाशात पूर्ण चंद्र दिसण्याची घटना नाही. ही रात्र तुमच्या आयुष्यातील अनेक वर्ष अडकून पडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकणारी आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती, ज्या अडचणींचे कारण समजत नव्हते, ज्या लोकांच्या वागण्यामागचा हेतू कळत नव्हता, त्या सर्व गोष्टी या पौर्णिमेनंतर एकामागोमाग उलगडू लागतील. मेष राशीने मागील काळात खूप काही सहन केले आहे. प्रयत्न करूनही यश न मिळणे, विश्वास ठेवूनही विश्वासघात होणे, मेहनत करूनही श्रेय न मिळणे, मनात अनेक प्रश्न असूनही शांत राहणे, ही अवस्था बराच काळ चालू होती. पण माघ पौर्णिमा हा तो बिंदू आहे जिथे नियती म्हणते, आता पुरे झाले. या दिवशी तयार होणारी ग्रहस्थिती मेष राशीच्या कर्म, मन, नाती, पैसा, करिअर आणि आत्मविश्वास या सर्व स्तरांवर परिणाम करणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात घडणाऱ्या घटना साध्या नसतील, त्या तुम्हाला हादरवतील, पण त्याचवेळी तुम्हाला योग्य दिशेला नेतील. म्हणूनच या काळाला दैवी स्फोट असे म्हटले जाते, कारण हा स्फोट तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील अडथळे उडवून लावण्यासाठी आहे. 1. पौर्णिमेच्या दिवशी दैवी हस्तक्षेप. नियती स्वतः मार्ग बदलणार. माघ पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य बदल नसतील. हा काळ म्हणजे दैवी हस्तक्षेपाचा आहे. ग्रहांची अशी दुर्मिळ रचना तयार होत आहे की जिथे मंगळ, गुरु आणि चंद्र यांचा एक अदृश्य पण प्रभावी योग तयार होतो. या दिवशी मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात जे अडकले होते ते अचानक हलायला लागेल. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले निर्णय, न्याय, आर्थिक प्रश्न, करिअरमधील अडथळे यावर अचानक प्रकाश पडेल. हा दैवी स्फोट बाहेरून मोठा दिसेलच असे नाही, पण आतून मन, विचारसरणी आणि आत्मा यांची दिशा पूर्णपणे बदलून टाकणारा असेल. तुम्हाला अचानक एखादी बातमी, फोन, मेसेज किंवा संकेत मिळेल ज्यामुळे तुम्हाला जाणवेल, हे माझ्या हातात नव्हतं, हे वरून ठरवलं गेलं आहे. 2. वर्षानुवर्षांचा अन्याय संपणार. सत्याचा धक्का देणारा उलगडा. मेष राशीने मागील काही वर्षात जे सहन केलं आहे ते इतरांना कधीच सांगता आलं नाही. लोकांनी चुकीचा अर्थ लावला, आरोप केले, बदनामी केली किंवा तुमचे श्रेय पळवले. माघ पौर्णिमेनंतर हे सगळं हळूहळू उघड होऊ लागेल. विशेष म्हणजे तुम्ही सत्य सांगण्याचीच गरज भासणार नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनीच नकळत स्वतःची खरी रूपं उघड करणार आहेत. एखादं गुपित बाहेर येईल, एखादी फाईल उघडेल, एखादी व्यक्ती चुकून सत्य बोलून जाईल. हा धक्का इतका जोरदार असेल की तुमच्यावर संशय घेणाऱ्यांना लाज वाटेल. तुमच्या विरोधात उभे राहिलेले लोक गप्प बसतील आणि तुम्हाला पहिल्यांदाच न्याय मिळाल्याची भावना येईल. हा काळ कर्मफळाचा आहे आणि मेष राशीच्या बाजूने न्याय झुकणार आहे. 3. आर्थिक बाबतीत अचानक उलथापालथ. दारिद्र्य योग तुटण्याची सुरुवात. मेष राशीसाठी माघ पौर्णिमेनंतरचा काळ म्हणजे आर्थिकदृष्ट्या धक्कादायक बदलांचा प्रारंभ. जे पैसे अडकले होते, जे येतील की नाही याची खात्री नव्हती, ते अचानक मार्ग काढून येतील. काही लोकांसाठी हा काळ थकबाकी, वारसा, कोर्टाशी संबंधित पैसा किंवा जुनी गुंतवणूक यामधून लाभ देणारा ठरेल. पण लक्षात घ्या, हा पैसा सहज येणार नाही, तर आश्चर्यकारक मार्गाने येईल. जिथे तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती तिथूनच मार्ग उघडेल. माघ पौर्णिमा ही मेष राशीसाठी दारिद्र्ययोग तोडणारी पौर्णिमा ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. याच काळात तुम्हाला पैशाबाबत एक मोठा निर्णय घ्यावा लागेल, जो भविष्यातील 5 ते 7 वर्षांची आर्थिक दिशा ठरवेल. 4. नात्यांमधील मुखवटे गळून पडणार. कोण आपलं कोण परकस्पष्ट होणार. या काळात मेष राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का नात्यांमधून बसू शकतो. ज्या व्यक्तींवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता त्या लोकांची खरी भूमिका उघड होईल. कोणी तुमच्याबद्दल मागे काय बोलत होतं, कोण तुमच्याच अपयशाची वाट पाहत होतं, हे सत्य समोर येईल. पण हा धट्टा वाईटासाठी नाही, कारण याच प्रक्रियेत खोट्या लोकांची गर्दी कमी होईल आणि तुमच्यासोबत खरोखर उभे राहणारे मोजके पण प्रामाणिक लोक उरतील. माघ पौर्णिमेनंतर मेष राशीला भावनिक शुद्धीकरणाचा काळ अनुभवायला मिळेल. काही नाती तुटतील, पण त्याचवेळी मन हलकं होईल आणि आत्मविश्वास वाढेल. 5. आत्मिक जागृतीची सुरुवात. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर सापडणार. हा पॉइंट सर्वात गूढ आणि सर्वात शक्तिशाली आहे. मेष राशीसाठी माघ पौर्णिमेनंतर आत्मिक जागृतीचा दरवाजा उघडणार आहे.
तुम्हाला अचानक तुमच्याच आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहावंसं वाटेल. ज्या गोष्टी तुम्हाला आधी महत्त्वाच्या वाटत होत्या त्या निरर्थक वाटू लागतील आणि ज्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं होतं, आत्मा, शांती, सत्य, हेतू ते केंद्रस्थानी येतील. काही मेष राशीच्या लोकांना स्वप्नांमधून संकेत, ध्यानात अनुभव किंवा एखाद्या वाक्यातून आयुष्य बदलणारा अर्थ मिळण्याची दाट शक्यता आहे. हा बदल शांत असेल पण कायमस्वरूपी असेल. याच टप्प्यावर मेष राशीचा नवा जन्म सुरू होतो. जर तुम्हाला हले असेल तर पुढील उत्तरात मी 6 ते 9 हे पॉइंटही याच पातळीवर आणखी खोल, धक्कादायक आणि रहस्यमय पद्धतीने सविस्तर लिहून देईन. 6. करिअर आणि व्यवसायात दिशा बदल. जुना मार्ग सोडून नवा अध्याय सुरू. माघ पौर्णिमेनंतर मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या कामाच्या क्षेत्राबद्दल एक तीव्र अस्वस्थता जाणवायला लागेल. मी जे करतो आहे ते खरे आहे का, या प्रश्न सतत मनात येईल. ही अस्वस्थता नकारात्मक नसून दिशादर्शक असेल. नोकरीत असाल तर अचानक नवीन ऑफर, विभाग बदल, जबाबदारी वाढ किंवा स्थानांतराचा प्रस्ताव येऊ शकतो. व्यवसाय करत असाल तर जुन्या पद्धती सोडून नवीन कल्पना राबवण्याची वेळ येईल. काहींना पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळेल. विशेष म्हणजे हा बदल तुम्ही ठरवून करणार नाही, परिस्थिती तुम्हाला त्या दिशेने ढकलेल. सुरुवातीला संभ्रम वाटेल पण पुढे जाऊन कळेल की हाच बदल तुमच्या प्रगतीचा खरा मार्ग होता. पुढील काही महिन्यात घेतलेला निर्णय पुढील अनेक वर्षांची व्यावसायिक स्थिरता ठरवेल. 7. घर, वास्तू आणि कौटुंबिक वातावरणात सकारात्मक उलथापालट. या काळात घरातील वातावरणात जाणवणारा बदल अत्यंत महत्त्वाचा असेल. अनेक वर्ष घरात असलेला ताण, न बोललेले वाद, मनातली दरी हळूहळू कमी होईल. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होईल. घरातील एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदललेला दिसेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. काही मेष राशीच्या लोकांसाठी घर बदलणे, नूतनीकरण, नवीन जागा घेणे किंवा घराशी संबंधित मोठा निर्णय घेण्याचा योग संभवेल. वास्तूमध्ये बदल झाल्यास मानसिक शांतता वाढेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. 8. अप्रत्यक्षित प्रवास आणि स्थलांतर. नियती तुम्हाला नवीन ठिकाणी नेईल. माघ पौर्णिमेनंतर अचानक प्रवासाचे योग वाढतील. हा प्रवास केवळ फिरण्यासाठी नसून जीवनात बदल घडवणारा असेल. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक कारणाने अचानक प्रवास करावा लागू शकतो. काहींना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकते. या प्रवासातून तुम्हाला नवे लोक, नवे अनुभव आणि नवे दृष्टिकोन मिळतील. विशेष म्हणजे या प्रवासात भेटलेली एखादी व्यक्ती किंवा मिळालेला अनुभव पुढील आयुष्याची दिशा ठरवेल. 9. आत्मविश्वासाचा पुनर्जन्म. भीती, संभ्रम आणि नकारात्मकता कायमची कमी होणार. मेष राशीने मागील काळात जे मानसिक दडपण अनुभवले आहे त्याचा प्रभाव आत्मविश्वासावर पडला होता. पण माघ पौर्णिमेनंतर हा चित्र बदलू लागेल. स्वतःवर विश्वास वाढेल. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लोकांसमोर आपलं मत ठामपणे मांडण्याची हिंमत येईल. तुमच्या वागण्यात एक स्थिरता आणि परिपक्वता दिसेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. आधी जे काम कठीण वाटत होते ते सहज हाताळता येईल. हा टप्पा म्हणजे मेष राशीसाठी आत्मिक आणि मानसिक पुनर्जन्माचा आहे. तुम्हाला जाणवेल की आत्तापर्यंत जे काही घडलं त्यातून तुम्ही अधिक मजबूत बनला आहात. माघ पौर्णिमा 2026 नंतर मेष राशीच्या आयुष्यात जे बदल सुरू होतील ते अचानक आणि तीव्र असतील. काही गोष्टी तुटतील, काही नाती दूर जातील, काही सत्य धक्कादायक वाटेल, काही निर्णय घ्यावे लागतील. पण या सगळ्याचा एकच हेतू असेल, तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर नेणे. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाईगडबडीत निर्णय न घेणे. जे घडते आहे ते शांतपणे पहा, समजून घ्या. कारण अनेकदा जे तुटते ते आपल्यासाठी आवश्यक असते आणि जे जोडले जाते ते आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. तुमच्या आयुष्यातील हा टप्पा तुम्हाला मानसिक, आर्थिक, भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. तुम्हाला जाणवेल की मागील काळातील संघर्ष निरर्थक नव्हता. त्या प्रत्येक प्रसंगाने तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे. ही पौर्णिमा तुम्हाला एक नवी दृष्टी, नवी दिशा आणि नवीन आत्मविश्वास देऊन जाईल. तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहाल. तुमचे निर्णय अधिक ठाम होतील. तुमच्या भोवतीची माणसे बदलतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात एक शांत खात्री निर्माण होईल. आता माझ्या आयुष्यात योग्य गोष्टी घडू लागल्या आहेत. मेष राशीसाठी ही केवळ एक पौर्णिमा नाही, हा तुमच्या आयुष्यातील पुढच्या अध्यायाचा शुभारंभ आहे. नियती तुमच्या बाजूने उभी आहे आणि पुढचा मार्ग जरी अनोळखी वाटत असला तरी तो तुमच्या प्रगतीकडेच नेणारा आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.